महाशिवरात्री निमित्ताने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेलं भीमाशंकर या ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आहे। खरं तर या मंदिराच्या गाभाऱ्यात आता आपण आहोत। खूप सुंदर अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आणि आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी अभिषेक सुरू आहे। लोक या ठिकाणी अभिषेक करतायत आणि या मंदिरामध्ये जर बघितलं तर खूप सुंदर अशी ही सुंदर पिंड आहे महादेवाची, ज्या ठिकाणी प्रत्येक जण येऊन अभिषेक करताय, हात जोडतायत आणि महादेवाचे दर्शन घेतायत। मंदिराच्या आत या गाभाऱ्यात खूप सुंदर अशी फुलांची सजावट आहे। समोर जर आपण बघितलं तर सुंदर अशी देवीची मूर्ती देखील आहे आणि संपूर्ण रोषणाई देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। खरं तर आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने फक्त राज्यातूनच नाही तर परराज्यातून देखील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले, लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी आहे आणि एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी थेट आपण गाभाऱ्यातून महादेवाचे पिंडाचे दर्शन या ठिकाणी घडवलेले आहेत आणि बाहेर आल्यानंतर आपण बघतोय हजारोच्या संख्येने या ठिकाणी भाविक आहेत दर्शनासाठी। बाहेरच्या या सभा मंडपात देखील रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आपण बघतोय खूप सुंदर असं वातावरण आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने अनेक महादेवाच्या मंदिरांमध्ये पाहायला मिळतं। आपल्या सोबत या मंदिराचे गुरुजी आहेत। गुरुजी, आपण बघतोय खूप गर्दी आहे, या मंदिराचं वैशिष्ट्य काय? कारण संपूर्ण देशभरातून भाविक दर्शनासाठी आले। असं आहे की 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे, याला डाकीनाम भीमशंकर म्हणतात। त्रिपुरासुराचा या ठिकाणी संहार झालेला आहे। शंकराने त्रिपुरासुराला वरदान दिलं होतं की त्याला स्त्री पुरुष मारणार नाही, म्हणून तो असुर झाला। म्हणून शंकराने पुन्हा इथे अर्धनारीश्वर रूप घेऊन मोठं भीम रूपामध्ये कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरासुराचा संहार केला। मोठं रूप घेऊन मारलं म्हणून याला भीमशंकर म्हणतात। मारल्यानंतर श्रम आले, अंगातून घामाच्या धारा घामाला नदी शंकराने आशीर्वाद दिला की माझ्या अंगातून गंगा गोदावरी भागीरथी निघालेली आहे, तशी भीमगंगा म्हणून नदी वाईल। म्हणून डाकिनी क्षेत्र, भीमा नदी आणि शंकराचं नाव। डाकिनी ही त्रिपुरासुराची बायको होती, तिला भगवंतांनी सांगितलं की तुम्हाला मोक्ष मिळेल, हे क्षेत्र तुमच्या नावाने प्रसिद्ध होईल, म्हणून या क्षेत्रात डाकिनी क्षेत्र म्हणतात। भीमा नदी आणि शंकराचं नाव म्हणून डाकिन्याम भीमशंकरम असं म्हटलेलं आहे। महाशिवरात्र असल्यामुळे आज मोठ्या यात्रा आहे। या यात्रेच्या निमित्ताने आज भाविक संपूर्ण भारतातून या ठिकाणी येतात, लाखोच्या संख्येने येतात। हे ज्योतिर्लिंग असल्यामुळे जास्तीत जास्त माणसं या ठिकाणी असतात। आपण जसं गुरुजींनी सांगितलं मंदिराचं महत्व आणि इथं आज जे भाविक दर्शनासाठी येतात त्यांना महादेव पावतात असं देखील म्हणतात आणि त्यासाठी आपण इथे बघतोय भाविक लांबून लांबून आज दर्शनासाठी आलेले आणि त्याच निमित्ताने पलीकडच्या बाजूला जर आपण बघितलं तर इथे एक सुंदर चांदीचं रथ देखील आहे, ज्यामध्ये आपण बघतोय फुलांनी सजवण्यात आलेलं आहे। संपूर्ण रथात महादेवाची मूर्ती या ठिकाणी विराजमान आहे। महादेवाची जी पिंड असते ते यात विराजमान होऊन इथं आणली जाते आणि आपण बघतोय त्यानंतर पूजा होते। महापूजा झाल्यानंतर आता भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे, ज्या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। जर रांग बघितली तर 1.5 ते 2 किलोमीटर लांब या मंदिरामध्ये आज रांग आहे आणि इतर महादेवांच्या मंदिरामध्ये देखील असाच उत्साह पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन अमोलसह मी मिकी गई, एबीपी माझा, भीमाशंकर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।